जर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा केली नाहीत आणि तुम्ही कितीही काही केलं तरी तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही वर्षातनं एकदा तरी तुमच्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायला. महालक्ष्मी अष्टक, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते, हे इतकं सुंदर महालक्ष्मी अष्टक आहे. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीने जरूर हे म्हणायला हवं. संत मीराबाई, त्यांना विषाचा प्याला पाजलेला त्यांच्याच घरच्यांनी, पण त्या विषाला अमृत केलं त्यांच्या भक्तीने, त्यांच्या नामस्मरणात. नवरात्री मधल्या 9 देवींची 9 रूप आहेत. प्रथमम शैलपुत्रीची, पर्वताची मुलगी आहे ना ती. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादं काही नवीन गोष्ट सुरू करायची आहे किंवा काहीतरी असं मोठं काम आपलं व्हायला पाहिजे, तेव्हा आपण शैलपुत्री देवीची आराधना करत असतो. म्हणजे मुलं ही देवाची रूप असतात. त्यांची पहिली 5 वर्ष आई वडिलांनी अगदी छान काळजी घ्यायला हवी. ते कोमल आहेत. कुंभार कसा त्या मडक्याला आकार देतो तेव्हा ते छान तयार होतं. तसं तुम्ही तुमच्या कुटुंबाला घडवा, तुमच्या कुटुंबाला वेळ द्या,